नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्रीच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. काल विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आलेत आणि महायुतीला मोठे यश मिळाल्याचं देखील आपण पाहिलं. आणि पुण्यामध्ये एका जागेकडे सर्व राज्याचं लक्ष होतं, ती जागामध्ये वडगाव शहरीची जागा. कारण या ठिकाणी पोर्शे अपघात प्रकरण घडलं होतं आणि त्या ठिकाणी सुनील टिंगरे यांच्यावर देखील आरोप केले होते. त्या विधानसभा मतदारसंघातून शरद पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे हे विजयी झालेत. स्वतः बापूसाहेब पठारे आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल? तुमचा विजय झाला, पहिली प्रतिक्रिया काय? काल विजय जाहीर झाल्यानंतर हजारो कार्यकर्ते भेटायला बंधू भगिनी आले आणि घरी येत असताना हजारोंच्या संख्येनं आमच्या गाडीच्या मागं लोक धावत होते. लोकांना आनंद झाला होता की एक आपल्यातला आमदार झाला. गेले 10 वर्ष आमदार आपल्याला पाहायला मिळत नव्हते, पण आता खऱ्या अर्थानं आपला जवळचा आमदार झालेला आहे आणि तो आपल्याला भेटणार आहे आणि तो आपली कामं करणार आहे. या भागाचं व्हिजन नवीन पद्धतीने तयार करून या भागामध्ये जो काही विकास करायचा आहे तो या पुढच्या काळामध्ये केला जाईल. त्यामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या भागातला ड्रेनेज, पाणी, लाईट, रस्ते, अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यामध्ये विशेषतः लोगासारख्या भागामध्ये मोठी परिस्थिती गंभीर आहे आणि ते सर्व सोडवण्याचं काम या पुढच्या काळामध्ये केलं जाईल. या विकासामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांना बरोबर घेऊन विकास केला जाईल. या विजयामध्ये खऱ्या अर्थानं मग आमचं पठारे परिवार असेल, आमचं गाव असेल किंवा सर्व मतदारसंघातील आमच्या पक्षाचे आघाडीचे जे कार्यकर्ते असतील, त्यामध्ये मग माझे नातेवाईक असतील, माझे मित्रमंडळी असतील, माझे सर्व जवळची मंडळी असतील, विशेषतः माझा मुलगा सुरेंद्र असेल, रवींद्र असेल, महेंद्र असेल, संतोष असेल, राजेंद्र असेल, हे भाचे असतील, भाऊ असतील, पुतणे असतील, म्हणजे मोठे भाऊ अण्णासाहेब पठारे असतील, या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता आणि म्हणून खऱ्या अर्थानं सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर आजचा विजय हा निश्चित झाला. आपण जर राज्याची परिस्थिती पाहिली, हा विजय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, आदरणीय जयंतराव पाटील साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष असतील किंवा आमचे युवकांचं पवार साहेब असतील, हे सर्व मंडळींनी सहभाग यामध्ये ठेवला. मग अंधारेताई असतील, या ठिकाणी अनेक नेते मंडळी आहेत, त्यांच्या आशीर्वादानं आजचा विजय निश्चित झालेला आहे. या पुढच्या काळामध्ये विकासाची कामं करून आणि या भागाला, या तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि या भागाचा, या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी निश्चितपणानं काम केलं जाईल आणि या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन काम केलं जाईल. जे गेले 10 वर्ष या ठिकाणी आमदार आपल्याला पाहायला मिळत नव्हते, ते आमदार आता या रूपाने, माझ्या रूपाने पाहायला मिळणार आहे आणि सर्व विकास या ठिकाणी केला जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि विकास करत असताना मग महानगरपालिका असेल, शासन असेल, या सर्वांच्या बरोबर संपर्क साधून या भागाचा विकास करून खऱ्या अर्थानं जो जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवले जातील आणि या कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. पण तुमच्या विजयामागे तुमचा मुलगा सुरेंद्र पठारे यांचा देखील मोलाचा वाटा आहे. ते किंग मेकर ठरले अशी देखील चर्चा सुरू आहे. बरोबर आहे. सुरेंद्र गेले 3 वर्ष हेच काम करत होता की विकासाबरोबर त्याच्या किंवा त्याच्या स्वतःच्या कामाबरोबर, त्याच्या कंस्ट्रक्शन बरोबर तो दररोज या कार्यकर्त्यांना भेटत होता, कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवत होता किंवा अनेक त्याच्या योजना होत्या तो राबवत होता आणि सातत्यानं संपर्कात होता आणि म्हणून हा विजय मिळत असताना त्याचाही मोठा वाटा आहे हे मी निश्चितपणाने आपल्याला सांगितलेलं आहे. आता तुम्ही आमदार झालात, तुम्हाला वडगाव शहरामध्ये काय बदल करायचे, मुख्य कोणकोणते काम करायचे? मुख्य ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे त्यासाठी डीपी रोड जोडायचे आहेत, नदी किनारचा रस्ता बनवायचा आहे, पाण्याचा प्रकल्प पूर्ण करायचा आहे, ड्रेनेजच्या योजना ज्या काही आहेत किंवा आमचे सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहेत हे सर्व पूर्ण करून या भागामध्ये मग नाले असतील, नाले बांधून स्टॉर्म वॉटर लाईन टाकून किंवा ज्या ज्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होतो पावसाळ्यात, हे असे अनेक प्रश्न आहेत आणि रोजगाराचा प्रश्न आहे, हे सोडवण्याचं काम या पुढच्या काळामध्ये केले जाईल. आज तुम्ही पवार साहेबांची भेट वगैरे घेण्यासाठी जाणार आहे? उद्या सकाळी पवार साहेबांना भेटणार. ते होते वडगाव शहरीचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे.